सकाळपासून एक रेसिपी बनवायचं माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे। बनवणार आहे चण्याची टिक्की। तर इकडे आपले चणे शिजलेले आहेत, किसलेलं पीठ। पहिल्यांदाच बनवले चण्याचे कबाब, ते पण प्रोटीन वाले। गुड इव्हनिंग फ्रेंड्स। आज परत तुळस कोमेजून गेली होती, मला काही वेळच भेटत नाही तुळशीला मध्ये ठेवायला। चला पाणी तर घातलंय, बघूया कसं वातावरण। काल खूप मोठा पाऊस झाला होता, सलग 3 दिवस संध्याकाळचा खूप जास्त पाऊस पडतोय। बघूया आता काय होतं, आज पडतोय का नाही ते। हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग। तर बघा आता वाजलेत संध्याकाळचे 6:45 आणि हाय हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम टू द न्यू ब्लॉग। तर आजचा हा ब्लॉग मी संध्याकाळी 6:45 वाजलेत संध्याकाळला म्हणजे सुरुवात करते या ब्लॉगची। झालं असं की सकाळपासून मी खूप बिझी होते। सकाळी उठल्याच ना मी कांदे, बटाटे, टोमॅटो सगळं घेऊन आले, कारण 3-4 दिवस खूप पुण्यामध्ये पाऊस पडतोय। पाऊस पडल्यामुळे माझे वगैरे आहे म्हणजे ते पण थोडेसे भिजत आहेत आणि त्यांना पण आणायला काय म्हणजे जमत नाहीये पावसातून भिजून आल्यामुळे। इतका जोरदार पाऊस पडला ना काल, तर काही विचारू नका। त्यामुळे त्यांना लेट होत होता आणि मग कांदे नव्हते, बटाटे नव्हते, तर ते पण मी सकाळी जाऊन घेऊन आले। आणि पाठी तुम्हाला तो टॉप दिसत असेल जो की माझ्या कॉलेजमधला आहे, मी घालत होते, ते मी मोटिवेशन म्हणून तिथे लावून ठेवलंय, जेणेकरून मला तेवढं व्हायचंय, तेवढ्यापर्यंत मला माझं वजन कमी करायचं आहे। सो तुम्हाला तो ब्लॉगमध्ये दिसत असेल तर तुम्ही तो इग्नोर करा प्लीज। तर मग सगळं घेऊन आले, दुपारचं जेवण बनवलं, ऑलरेडी उशिरा उठले होते आज, त्यामुळे त्याच्यानंतर जेवण बनवलं, जेवले। आणि सकाळपासून एक रेसिपी बनवायचं माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे। मग म्हटलं ते जे आहे ते संध्याकाळलाच बनवूया। त्यासाठी मी चणे भिजत ठेवले, म्हणजे मी काय बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते। नाही चणा मसाला बनवणार आहे, नाही छोले भटुरे बनवणार आहे, काहीच बनवणार नाही तसलं ऑइली। आपल्याला आता काही खायचं नाही, आता मी हेल्दी खाणार आहे। घरी राहिले त्यामुळे मी तर ठरवलंय की मी हेल्दी खाणार, कारण मला असं जाणवतं की माझी तब्येत आता सध्या, मला तब्येतीकडे लक्ष दिलंच पाहिजे। जर वेट लॉस करते ना, तेवढी एनर्जी पण राहिली पाहिजे आपल्याकडे। सो मग मी बनवणार आहे चण्याची टिक्की, हरभऱ्याची टिक्की, चण्याचे कबाब काय म्हणतात ते, व्हॉटेवर माहीत नाही मला, पण मग मी ते बनवणार आहे। सो त्यासाठी मी सकाळपासून चणे भिजत ठेवलेत आणि वरती बघा फॅन सुरू आहे, तरी पण गरम होत आहे, म्हणजे गरम होतंयच, इतकं गरम होत आहे ना। आणि माझ्यासाठी हीच संधी आहे, गरम होत आहे, वेट लॉस पण होऊन जाईल माझा एक्सरसाइज केल्यामुळे, अजून काम निघून जाईल, शरीरातले टॉक्सिन्स अजून निघून जातील। सो आत्ता जस्टच मी एक्सरसाइज केली, तर चला आता मला उशीर नाही करायचं आहे, 7 वाजत आलेत। बनवायला घेते मी टिक्की कबाब, कशी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते, चला। तर बघा इथे चणे शिजेपर्यंत ना मी इथे सगळी तयारी करून ठेवली आहे। तर चण्याची प्रोटीनवाली टिक्की बनवण्यासाठी मी कांदा बारीक कापला आहे, उकडलेला बटाटा यासाठी की त्याच्यामुळे ना टिक्कीला एक बाइंडिंग टेक्स्चर येतं। त्याच्यानंतर एक किसलेलं पीठ आणि कोथिंबीर असं सगळं रेडी करून ठेवलं आहे। आता फक्त वाट बघते आहे चणे शिजायची। चणे शिजले की आपण टिक्की बनवायला घेऊया। आणि थँक गॉड तेल संपलं होतं, तेवढ्यात माझे मिस्टर आले आणि तेल घेऊन आलेत, ते एक बरं झालं, कारण टिक्की बनवायची म्हटल्यावर थोडंसं तेल तर लागणारच। चला तर मग चणे शिजेपर्यंत ना दुसरं काहीतरी करते। एवढं वेळ माझ्या लक्षात नाही आलं, आत्ता समजलं, पावडर लावली होती ना, घाम आल्याने पावडर फुटली। तर इकडे आपले चणे शिजलेले आहेत, आणि त्याच्यामधलं सगळं पाणी मी एका डब्यामध्ये काढून ठेवलंय। हे पाणी फेकून नाही देणार, भात बनवणार आहे तर त्याच्यासाठी उपयोगाला येईलच। आणि एका वाटीमध्ये मी घेतलंय बडीशेप, ओवा आणि जिरं, तर हे मी थोडंसं हलकं रोस्ट करणार आहे
आणि मग त्याची थोडीशी पावडर बनवणार आणि मग ते टिक्कीमध्ये टाकणार. त्याने एक मस्त स्मेल येतो. 3 जे आहे पहिल्यांदा मी रोस्ट करून घेणार. आता हे जे रोस्ट केलेली बडीशेप, ओवा आणि जिरा आहे ते मी आता मस्तपैकी वाटून घेणार आहे. आता हे चणे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. तर हे सुद्धा मी ह्या खलबत्त्याने स्मॅश करून घेणार आहे. तर चला, चण्याला पूर्णपणे स्मॅश करून घेतलं. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बटाटा उकडलेला. जे उकडलेले बटाटे टाकणार आहे. ह्याच्यामुळे एक बाइंडिंग टेक्स्चर येतं. कांदा, कोथिंबीर, चटणी आणि हळद दोन्ही मिक्स करून घेतलं म्हणजे एक तास एकदमच टाकायला. तर हे असं मी याच्यामध्ये टाकणार आहे. जे आपण बडीशेप वगैरे जे रोस्ट केलं होतं ते पण याच्यामध्ये टाकते. एका हाताने खलबत्ता उचलत नाही आहे. 1 मिनिट. ते टाकलं आहे. मीठ हे सगळं टाकून मी मस्त मिक्स करून घेणार आहे आता. चला, आपली प्रोटीनवाली टिक्की तयार आहे. तर चला, आता हे मस्त मी फ्राय करून घेते. टिक्की फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये तेल ठेवलं आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टिक्की टाकणार. वाव, सो स्वीट. तापलंय, तेल तापलंय. सो फायनली टिक्की बनवून झालेली आहे. आणि इकडे अजून होते. सो चला, आता हे जे बनवलेत ते टेस्ट करूयात. तर हे जे बनवले 2 मिनिटं थांब की. तर चला, मस्त झाली होती चण्याची टिक्की. प्रोटीनवाली आणि हेल्दी असते आपल्यासाठी. मी पहिल्यांदा चण्याची टिक्की बनवली म्हणजे चण्याचे कबाब असे बनवले. तर आणि पहिल्यांदा बनवले आणि पहिल्यांदाच एकदम मस्त झाले. त्यामुळे मला खूप आनंद झाला. म्हणजे एकदम छान आणि सॅटिस्फाईंग वाटते मला. तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आता बाहेर पाऊस पडतोय. पटकन सगळं आवरून झोपणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी आता थोडीशी टिक्की उरली आहे. तर मग थोडासा राईस लावेन पांढरावाला आणि मग त्याच्यासोबतच खाऊ आम्ही. तर चला, मग ब्लॉगला मी इथे सेंड करते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला, बाय बाय. हेच मस्त फ्राय झाले. वाव.